नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघू शकता आपण आज रानात आलो आहे. पहिल्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत तुमचं. पण रानात आलो आहे, बघू शकता रान तुम्ही. आपल्या तुरीचे रान आपल्या तूर काढून झाली आहे सगळी. ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तूर सगळे तूर बीर करून झाले. इकडं पाठीमाग आपले तूर, इकडे हिर आहे. तुम्हाला दाखवतो. अजून आपलं भरपूर आपलं रान आहे. तुरी आपण मशीनने काढली, बघू शकता. तुरी मशीनने काढल्यापेक्षा मशीनने काढली तूर. ही साईड अशी तूर ठेवली. माणसं लावली असते तर तूर बाहेर निघली असते, पण काय टाईमच म्हणून मशीनने काढून घेतलं. बाहेर एकदम तूर निघली तरी साईडने राहिले. 2-4 बाया लावा लागतील, तर मग साईड निघून जाईल. ही बघू शकता आपण तूर वाळू घातली पलीकडं. पाहिलं आपल्या नवीन असताल तर आपल्या ब्लॉगला पहिला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन दाबा आणि शेअर करा. हे बघू शकतो राहिलेली मशीनने काढलं. काय तुम्हाला मशीनचं तूर काढली का नाही, साईडने राहतात कडकडने, एकदम नीट व्यवस्थित निघत नाही तुरी. बघू शकता हे आंब्यात झाड सगळं आत वाळून गेले पूर्ण. काय आहे बिसल्याच्या बाटल्या गोळा करुटल्या. तिथं आपली गावातली माणसं डाबी खेळायचे होते. हे बाई तूर वाळू घातली इथं. दिसलं का तुम्हाला तूर? नाद नाही करत आपला. बागायतदार आपलं तूर आपल्याला कमी नाही. बघू शकतो तूर सगळी वाळ टाकलं. ताडपत्री कमी पडले म्हणून आता गेलं ताडपत्री आणा जायचं. ही पाईपलाईन हे ठिबक साईडला ठेवलं आहे. गाडी आपली खाली लावली आपल्या टूला. हे ठिबक गोळा करून ठेवल्यात. आता चालू आहे आता काहीतरी लावायचं दुसरं. आता पावसाळी उन्हाळी पीक घ्यायचं आहे. आता अजून हरभरा नाही तर गहू लावायचं आहे. बघू शकता हे सगळं तूर म्हणजे चालली. पण काय साईड कडे कोपरे राहिले तूर कापायचे ते राहिले. चला तूर सगळी काढून झाली, पूर्ण तूर काढून झाली. ही इकडं पण आहे आपलं तुरीचं, म्हणजे इकडं पण आहे. खाली हिर आहे. आता मला सांगितलं पहिलं आपण तिथनं सुरुवात केली ती ब्लॉगला आपल्या इथनं. ती पूर्ण तूर काढून झाली. इकडं पुढे काही शेड होतात, आता कोंबड्या करत होतात. पण आता ते कोंबड्या काय कारण बंद केलं सगळं. त्यात गावातच उगवलं आता. कारण आता सगळं गावातच झाले. बघा आता ह्यावर सगळं कापून टाकायचे, कारण त्याला फवारून व्हायचा का सगळी मस्त एकदम जंगलावानी झाल्यात. आता जायचं म्हटलं की भीती वाटते. हे बघ बाहेर ठिबक ठेवल्यात. ठिबक पण भरपूर आहे. ठिबक काय उंदराने खाल्लंय, खाल्ल्या तिकडे. अजून हे बिसलेरी बाटल्या डाव सगळं माणसं म्हणजे काय नसलं की माणूस मध्ये कुठंही बसते माणूस डाव खेळायला. सावली इकडे हे सगळं बांधाच्या कडेने बघू शकता तुम्ही. सगळं बांधाच्या कडेने ठिबक ठेवल्यात. हे बघू शकता तुम्ही ठिबक ठेवले सगळे. कारण ठिबक परत हातरायचं, कारण आता लावायचं का तरी बागायचं. पपई बाग लावायची. आता टरबूजाची बाग लावायची. खरबूज नाही तर खायचं चालू आहे अजून काय ना काय. नाहीतर मग आपला हरभरा नाही तर गहू पेरायचे. हे बघू शकता हे आपलं रान एकदम गावाकडे मस्त असतं वातावरण. काही टेन्शन नाही कुणाचं, काय नाही. तर पुण्यात असलं की हे झालं ते झालं. बघू शकता तिकडे हिर आहे. आपण हिरीकडे जाणार खाली. तिकडे गाडी लावली खाली, जायचं आपल्याला तिकडे खाली. कारण हे बघू शकता तुम्ही हे साईड असं राहिले कडेकडेने. मशीन एकदम बारीक आपले, कारण तूर मशीन हे केलेली कट केलेली, तर माणसं नाही. हे बघू शकता मशीनमध्ये डायरेक्ट हे करून हे केलेलं. डायरेक्ट मशीनच कट, नाद नाही करा. कारण आपल्या काम आपल्याला होतं म्हणून आपण डायरेक्ट मशीन लावणं. हे बघू शकता कसं कापले मशीनने. कारण मशीनने कापले एवढाच फायदा होत लवकर इथं. पण एवढा काय ठिकाणी राहते तूर, अशी राहते तूर कापायची बिपायची साईडने आधीमध्ये राहतात, कारण कापावं लागते तूर. तर आता उद्या तूर वाळ घातली अजून आपलं काम आहे. तर उद्या परवा दिवशी आता तूर कापायला सुरू करावं लागेल साईडने. जेवढा तेवढा कसा बघू शकता तिकडे सगळं डाव बिव खेळलेलं, सगळं कचरा बिचरा पडला की तिकडं बघा. बघू शकता गाडी लावली आपली इथं खाली हिर आहे. इकडं कारण मस्त झोपायची सोय आहे. आणि डाव खेळ सगळं माणसं पहिले टाकलं बघा. जोका फळा टाकलं कोणतं इथं बघा. इथे कर स्टार्टर. हिरीत पाणी आपलं भरपूर आहे, काय नाही. आता एक निवांत झोप मारायची, बरं काम सुरू करायचं.